नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या कॉमेंट आल्या होत्या की आपण प्रॅक्टिस सेटप्रमाणे लेसन पण समजावून सांगावा, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर होतील. त्याप्रमाणे आज आपण कोणताही प्रॅक्टिस सेट सोडणार नाहीत, तर आज आपण 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील फर्स्ट चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा चॅप्टर पूर्ण बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहोत. आणि या चॅप्टरमधील प्रत्येक प्रॅक्टिस सेटचा व्हिडिओ त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सुरू करूया. रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. मित्रांनो, आपणास माहीत आहे नॅचरल नंबर म्हणजे काय? सुरुवात 1 पासून असते. सर्व पॉझिटिव्ह नंबर असतात. 1 2 3 4 आणि हे कंटिन्यू हे होतील नॅचरल नंबर. होल नंबर म्हणजे काय? हे सर्व नॅचरल नंबर्स आणि त्यामध्ये फक्त एक 0 ॲड असतो, म्हणजे हे होतील होल नंबर. आता इंटिजर्स म्हणजे काय? हे सर्व होल नंबर्स 1 2 3 4 कंटिन्यू. फक्त यामध्ये निगेटिव्ह नंबर्स पण ॲड असतात, म्हणजे -1 -2 -3 कंटिन्यू. म्हणजे निगेटिव्ह नंबर, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर हे सर्व मिळून काय होतात? इंटिजर्स. आता रॅशनल नंबर्स म्हणजे काय? सर्व इंटिजर्स हे रॅशनल नंबर असतात. ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. आणि रॅशनल नंबर्सला आपण m/n या फॉर्ममध्ये लिहू शकतो. m/n या फॉर्ममध्ये कसं लिहिणार? तर समजा 4 हा रॅशनल नंबर होईल, कारण तो इंटिजर आहे. तर m/n मध्ये आपण 12/3 असं जर केलं तर 4 लिहू शकतो आपण. म्हणजे 4ची व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो. म्हणजे m/n मध्ये सर्व रॅशनल नंबरला आपला इंडिकेट करता येते. फक्त nची व्हॅल्यू 0 नसू नये, कारण समजा 3/0 हे काय होईल? इन्फिनिटी होईल आणि हे डिफाईन नाही आहे. त्यामुळे न्यूमेरेटरला 0 आला तर चालेल, पण डिनोमिनेटरला 0 नसला पाहिजे. n=0 यांची व्हॅल्यू येथे 0 नसू नये. हे सर्व रॅशनल नंबर्स होतील. समजा 5/2 याची व्हॅल्यू काय होईल? 5/2 म्हणजे 2.5. आता 2.5 हा नंबर आपण नंबर लाईनवर इंडिकेट करू शकतो. समजा 1 2 3. तर आता नंबर लाईनवर 2.5 कुठे येईल? 2 आणि 3च्या सेंटरमध्ये. बरोबर आहे. म्हणजे डेसिमल नंबर हे पण रॅशनल नंबर असतात. जे नंबर आपण नंबर लाईनवर इंडिकेट करू शकतो त्या सर्व नंबर्सला रॅशनल नंबर्स म्हणायचं. आता इरॅशनल नंबर म्हणजे काय? जे नंबर रॅशनल नाहीत ते इरॅशनल. म्हणजे इरॅशनल कोणते? आता √2ची जर व्हॅल्यू घेतली आपण, ती काय येते? 1.4142 हे कंटिन्यू एक्सटेंड होईल. हा म्हणजे संपणार नाही कधी प्रोसेस ही. म्हणजे हा नंबर आपण नंबर लाईनवर असं इंडिकेट करू शकणार नाहीत. म्हणजे √2 हा कसा आहे? इरॅशनल. त्याप्रमाणे √3 हा पण नंबर कसा आहे? इरॅशनल. √4ची व्हॅल्यू किती येते? √4 म्हणजे 2 माहिती आहे आपणास. 2 हा काय होईल? 2 हा इंटिजर्स होईल आपला. इंटिजर्स म्हणजे कंप्लीट व्हॅल्यू येईल. त्यामुळे हा कसा होईल? रॅशनल होईल. √4 हा नंबर रॅशनल आहे, पण √3 हा नंबर कसा आहे? इरॅशनल. √2 हा इरॅशनल. नेक्स्ट, टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. आता रॅशनल नंबर्स आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचे आहेत. त्यासाठी आपण एक नंबर लाईन काढू. सपोज ही नंबर लाईन काढलेली आपण 0 1 2 3 4 अप्रॉक्सिमेटली इक्वल डिस्टन्स घेतलेलं आहे आपण प्रत्येक युनिटमध्ये. -1 -2 आणि -3. ओके. आता 7/3 हा नंबर आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचा आहे. म्हणजे 7/3 म्हणजे प्रत्येक युनिटचे किती भाग करायचे आपल्याला? 3 भाग करायचे. 3 डिव्हिजन करायचे आपणास. 3 म्हणजे 0 to 1 3 पार्ट करायचे. 3 पार्ट करण्यासाठी काय करावं लागेल? मध्ये 2 पॉईंट घ्यावं लागतील. इक्वल 2 पॉईंट घेतले तर इक्वल 3 पार्ट होतात. आता प्रत्येक युनिटमध्ये आपण 2 पॉईंट घेऊ, म्हणजे प्रत्येकाचे 3 पार्ट होतील. जेवढे पार्ट करायचे त्यापेक्षा 1 पॉईंट कमी घ्यायचा. जर 4 पार्ट करायचे असतील 4 पार्ट, तर आपण 3 पॉईंट घेणार.
येथे आपणास 3 पार्ट करायचे होते, म्हणून 2 युनिटमध्ये आपण 2 पॉईंट घेतलेले आहेत. म्हणजे आता इक्वल प्रत्येक युनिटमध्ये 3 पार्ट झालेले आहेत. हा 1, हा 2 आणि 3 हा तिसरा पार्ट. तर आता आपणास 7/3 दाखवायचं आहे. म्हणजे काय, 0पासून प्लस नंबर आहे हा 7/3. 0पासून 7वा पॉईंट, 0पासून 7वा प्लस साईडला, म्हणजे या साईडला प्लस आणि या साईडला निगेटिव्ह आहेत. तर आता 0पासून 7वा 1 2 3 4 5 6 7 हा पॉईंट येईल आपला. म्हणजे हा पॉईंट कोणता होईल आपला, 7/3. बरोबर आहे. जर आपण 7/3ला असं जर कॅल्क्युलेट केलं, कितीचा भाग जाईल, 2चा भाग जाईल. 3 2 6, रिमाइंडर 1 राहील. आणि कशाने डिवाईड केले आपण, 3नं. मग याचा अर्थ काय होतो, 2 प्लस असा अर्थ होतो. म्हणजे हा पॉईंट कुठं दिलेला आहे आपण, 7/3 2 पॉईंट नंतर, ह्या 2 पॉईंट नंतर आलेला आहे. 2 पॉईंट नंतर पहिलाच पॉईंट, 2 पॉईंट नंतर पहिला पॉईंट आणि पार्ट किती केलेले, 3 पार्ट. म्हणजे 7/3 2 नंतर पॉईंट दिलेला आहे. 2 नंतर पहिलाच पॉईंट घेतलेला आहे आपण आणि 3 पार्ट केलेले आहेत. याप्रमाणे इंडिकेट करता येईल. किंवा आता 2 नंबर दाखवायचा आहे. 2 नंबर म्हणजे हाच येईल. हा कोणता होईल, 2. येथे इंडिकेट केलेलं आहे आपण. -2/3. आता -2/3 म्हणजे मायनस साईडला, साईन मायनस आहे, म्हणजे या साईडला -2 म्हणजे 0पासून -2 घरं दूर हा -1 पॉईंट होईल. हा -2 म्हणजे 0पासून -2 हा पॉईंट येईल आपला. हा कोणता येईल, -2/3. हे पाहता ह्या नंबर लाईनवर येथे डिनोमिनेटर 3 आहे, डिनोमिनेटर 3 आहे, म्हणून प्रत्येक युनिटमध्ये 3 पार्ट केलेले आहेत. 0 to 1 मध्ये 2 पॉईंट दिलेले आहेत, म्हणजे 3 पार्ट झालेले आहेत. 1 to 2 यामध्ये 3 पार्ट आहेत. 7/3 दाखवायचा होता, म्हणजे 0पासून 7 पॉईंट दूर आहे तो, प्लस साईड आहे. 1 2 3 4 5 6 7 7/3. 7/3 म्हणजे काय आलं होतं, 2 नंतर पहिलाच पॉईंट आणि 3 इक्वल पार्ट. 2 नंतर पहिलाच पॉईंट आणि 3 इक्वल पार्ट. याप्रमाणे आलं होतं आपलं. आता पुढचा पॉईंट, आता टू शो -2/3 on the number line. First we show 2/3 on it. The number to the left of 0 at the same distance will show the distance -2/3. बरोबर आहे. आता -2/3 हा नंबर दाखवला आपण येथे, प्लस नंबर दाखवला 2/3 प्लस. तर 0पासून 2 पॉईंट पुढे, तर आता 0पासून 2 पॉईंट मागं घेतला तर हा कोणता झाला, -2/3. म्हणजे फक्त व्हॅल्यू सेम आहे, फक्त डायरेक्शन कशी आहे, मायनस आणि डायरेक्शन प्लस. म्हणजे सेम डिस्टन्सवर आहे. 0च्या राईट साईडला असल्यामुळं हा प्लस झालेला आहे, 0च्या लेफ्ट साईडला असल्यामुळं हा पॉईंट मायनसमध्ये आहे. नेक्स्ट, आता इथे प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेला आहे, त्याचा व्हिडिओ केलेला आहे आपण, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुढचा पॉईंट, आता कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. 2 रॅशनल नंबर्समध्ये कंपॅरिझन करायचे, म्हणजे ग्रेटर दॅन आहे का, इक्वल आहे का, लेस दॅन आहे. आता आपण हा रॅशनल नंबर दिला आहे आपणास 5/4 आणि सेकंड आहे 2/3. हे 2 नंबर आहेत, 5/4 आणि 2/3. यामध्ये आता काय करायचं, दोघांचे डिनोमिनेटर सेम करायचे. आता यांचे डिनोमिनेटर कसे सेम येतील, जर 5/4 याला आपण याच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला, 3 आणि इंटू 3. आणि या नंबरला काय करू, 3 आहे तर याचा डिनॉमिनेटर दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू. 4 डिनॉमिनेटर आहे या साईडचा 4ने. तर आता काय होईल पहा, हा नंबर होईल 15 आणि हा होईल 12. हा का हे काय होईल 8 आणि हे होईल 12. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत. आता आपण कंपॅरिझन काय करू, न्यूमरेटरची करू. म्हणजे 15 आणि 8 यांची कंपॅरिझन जर केली, 15 ग्रेटर आहे 8पेक्षा, 15 ग्रेटर आहे म्हणजे या साईडचा नंबर ग्रेटर येतो आहे, या साईडचा नंबर म्हणजेच
म्हणजे काय होईल 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. 15/12 म्हणजे 5/4. 5/4 ग्रेटर दॅन 2/3. 2/3 असं इंडिकेट करता येईल. त्याप्रमाणे इथे इंडिकेट केलेलं आहे. डिनोमिनेटर सेम केले होते. नंतर कोणता नंबर ग्रेटर आहे त्यावरून रॅशनल नंबर ग्रेटर आहे कोणता ते इंडिकेट केलेलं आहे. आता पुढे कंपेअर द रॅशनल नंबर्स -7/9 अँड 4/5. आता एक नंबर निगेटिव्ह आहे आणि पुढचा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे. म्हणजे निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर. आता नंबर लाईनवर आपण जर विचार केला हा 0 आहे. या साईडला निगेटिव्ह नंबर असतात म्हणजे -1 -2 आणि या साईडला पॉझिटिव्ह +1 +2 +3. या साईडला पॉझिटिव्ह या साईडला निगेटिव्ह नंबर आहेत. आता एक निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे 0च्या या साईडला जाईल आपला नंबर तो. आणि एक पॉझिटिव्ह आहे 4/5 म्हणजे 0च्या काय होईल तो या साईडला जाईल. म्हणजे या साईडचे नंबर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर कधी पण ग्रेटर असतो निगेटिव्ह नंबरपेक्षा. बरोबर आहे. म्हणून -7 साईन -7/9 लेस होईल पॉझिटिव्ह नंबरपेक्षा. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर आहे. ओके असं येईल. कोणताही पॉझिटिव्ह नंबर ग्रेटर असतो निगेटिव्ह नंबरपेक्षा. आता टू कम्पेअर 2 निगेटिव्ह नंबर्स. हे येथे आपण निगेटिव्ह असल्यामुळे हा लेस आलेला आहे हा ग्रेटर आलेला आहे. आता येथे काय दिलं आहे लेट अस व्हेरीफाय दॅट इफ ए अँड बी आर पॉझिटिव्ह नंबर्स. समजा ए आणि बी हे दोन पॉझिटिव्ह नंबर आहेत. बरोबर आहे. समजा 5 आणि 10 हे दोन्ही कसे आहेत पॉझिटिव्ह नंबर. ए म्हणजे 5 समजा बी म्हणजे 10. ए लेस दॅन बी म्हणजे ए आता लेस दॅन बी म्हणजे काय 5 लेस दॅन 10 असं झालेलं आहे. देन -ए ग्रेटर दॅन -बी. जर आपण समजा याच्यामध्ये आता येथे हा निगेटिव्ह घेतला आणि हा पॉझिटिव्ह घेतला. आता प्लस असताना काय होते 5 लेस दॅन 10 आहे पण निगेटिव्ह साईन दोघांना ॲड केले आपण तर हे साईन काय होते असं होते. म्हणजे -5 ग्रेटर दॅन -10. समजा 20 आणि 45 यामध्ये दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह असताना आपण तुलना कशी करणार 45 ग्रेटर आहे म्हणून हा सिम्बॉल ग्रेटर आहे. बरोबर आहे. आणि 20 लेस आहे. जर आपण -20 आणि -45 या दोघांमध्ये कंपॅरिझन करत असेल तर असं होईल. तेच यांना येथे सांगितलेलं आहे आपणास. इफ ए अँड बी आर पॉझिटिव्ह नंबर्स सच दॅट ए ग्रेटर दॅन बी देन दोघांचे जर साईन चेंज केलं तर हे साईन पण चेंज होते. आता 2 आणि 3 यामध्ये 2 लेस आहे 3 ग्रेटर आहे बट -2 म्हणजे दोन्ही साईडला मायनस साईन लावलं तर हे साईन चेंज होते. बरोबर आहे. आता नंबर लाईनवर हा नंबर -2पेक्षा -1 मोठा आहे. आता -3 पेक्षा -2 मोठा आहे म्हणजे या साईडला प्रत्येक नंबर मोठा होत जातो. -3 पेक्षा -2 मोठा आहे. -2 पेक्षा -1 मोठा आहे आणि -1 पेक्षा 0 ग्रेटर आहे आणि 0 पेक्षा 1 ग्रेटर आहे. याप्रमाणे आणि या साईडला लेस होत जातात. म्हणजे -1 -2 लेस आहे -1 पेक्षा किंवा -1 ग्रेटर आहे -2 पेक्षा. आता कम्पेअर द नंबर्स. आता हे दोन नंबरमध्ये कम्पेअर करायचं आपणास कोणता ग्रेटर आहे कोणता लेस आहे. दोन्ही पण निगेटिव्ह नंबर रॅशनल नंबर दिलेले आपणास. पाहू आपण -7/3 आणि दुसरा नंबर आहे -5/2 यामध्ये कम्पेअर करायचे. आता तर आपण काय करू दोघांचे डिनोमिनेटर सेम करू. सेम करण्यासाठी काय करू आता येथे जर आपण 2ने हा डिनोमिनेटर 2 आहे आणि हा 3 आहे ह्या 2ने इथे मल्टिप्लाय करू म्हणजे याच्या डिनॉमिनेटरनं याला मल्टिप्लाय करू. नुसतं डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून चालणार नाही न्यूमरेटरलाही त्याच संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ह्या 3ने काय करू या दोन्ही साईडला मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल आता -14 आणि 6 होतील आणि या नंबरला काय होईल -15 आणि 6 होतील. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. आता यामध्ये कंपॅरिझन करू आपण न्यूमरेटर आणि न्यूमरेटरमध्ये. आणि आता
-14 आणि -15 यामध्ये कंपॅरिझन प्लस असते तर 15 मोठा झाला असता, दोन्ही नंबर प्लस असते तर 15 मोठा झाला असता, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे म्हणून काय होईल, हा नंबर ग्रेटर होईल. हा नंबर ग्रेटर आहे म्हणून काय होईल, -7/3 आणि ग्रेटर -5/2 असं होईल. बरोबर आहे. -7/3 ग्रेटर दॅन -5/2 याप्रमाणे सोडवता येईल. आता 5/3 अँड 6/10 आर रॅशनल नंबर्स, कम्पेअर देम. दोघांची कंपॅरिझन करायची, दोन्ही रॅशनल नंबर आहेत. आता येथे फक्त काय केलं आहे, आता 3/5 ओके एक नंबर आहे आणि दुसरा आहे आपला 6/10. तर यामध्ये येथे 5 आहे, येथे 10 आहे. दोघांचे डिनोमिनेटर सेम केले आपण तर आपल्याला न्यूमरेटरची कंपॅरिझन करता येईल. दोघांचे डिनोमिनेटर सेम होण्यासाठी आपण काय करू, याला 2 ने मल्टिप्लाय करू. इकडे काही करायची गरज नाही कारण येथे 6/10 होईल आता आणि इकडे 6/10. बरोबर आहे. दोन्ही पण सेम झालेले आहेत म्हणजे काय, इक्वल झालेले आहेत. इक्वल झालेले म्हणून काय, हे दोन्ही पण म्हणजे 3/5 अँड 6/10 आर इक्वल दाखवलेलं आहे. इफ A/B अँड C/D आर रॅशनल नंबर्स, हे दोन्ही पण रॅशनल नंबर आहेत आणि B आणि D म्हणजे दोघांचे डिनोमिनेटर हे पॉझिटिव्ह आहेत. अँड इफ, जर हे दोन्ही रॅशनल नंबर असतील, डिनोमिनेटर पॉझिटिव्ह असतील आणि A आणि D यांचा मल्टिप्लिकेशन मग लेस दॅन असतो B आणि C. म्हणजे कसं पहा, आता सपोज 2/3 अँड 5/2 समजा, याला A कन्सिडर करू, याला B, याला C आणि या नंबरला D. बरोबर आहे. आता A/B हे दोन्ही रॅशनल नंबर आहेत सच दॅट B अँड D पॉझिटिव्ह. B आणि D म्हणजे 3 आणि 2 हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. AD म्हणजे 2 आणि 2 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन, 2 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल, 4 इंटू AD लेस दॅन BC म्हणजे B आणि C म्हणजे 5 इंटू 3 15 होईल. म्हणजे 15 हा नंबर आपला ग्रेटर होतो आहे. तेव्हा A/B लेस दॅन C/D असं असते. A/B म्हणजे 2/3 इज लेस दॅन C/D म्हणजे 5/2. याप्रमाणे रूल आहेत हे. जर AD असेल, AD तर इक्वल टू BC म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला इक्वल येत असेल तर हे दोन्ही रॅशनल नंबर इक्वल असतात. किंवा AD हा ग्रेटर असेल BCपेक्षा तर मग AB म्हणजे फर्स्ट रॅशनल नंबर ग्रेटर असेल CD. हे प्रॉब्लेम सोडवताना सहज लक्षात येते. इथे A आणि B आणि C याच्यामुळे थोडासा कन्फ्यूज होते, पण प्रॉब्लेम सोडवताना सहज लक्षात येते ते. नेक्स्ट, आता आपण आज प्रॅक्टिस सेट 1.2 दिलेला आहे. 1.2 हा आपण लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. येथे मित्रांनो 7/4, 7ला 4ने जर डिवाईड केलं तर आन्सर 1.75 येते. म्हणजे रॅशनल नंबरचं आपण कशामध्ये कन्वर्ट केलं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये. बरोबर आहे. 7ला 4ने डिवाईड करू आपण, 7ला 4ने डिवाईड करू म्हणजे आन्सर येईल 3, इथे 0.028, 2 राहील आणि 5, रिमाइंडर 0 आली. आन्सर काय आलं आपलं 1.75. आता म्हणजे 7ला 4ने डिवाईड केलं तर आन्सर किती आलेलं आहे 1.75. म्हणजे कंप्लीट आन्सर आलेलं आहे आपलं. याच्यापुढे अजून नंबर एक्स्ट्रा असे झालेले नाहीत काही. 1.75 हे कंप्लीट आन्सर आलेलं आहे. आणि येथे रिमाइंडर काय आलेली 0 म्हणजे डिव्हिजनची प्रोसेस आपली येथे एंड झालेली आहे. रिमाइंडर 0 आल्यामुळे डिव्हिजन प्रोसेस एंड झालेली आहे. सच अ डेसिमल फॉर्म ऑफ अ रॅशनल नंबर इज कॉल्ड टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे
डिव्हिजनची प्रोसेस एंड होत असेल, आपला पूर्ण आन्सर जर कंप्लीट नंबर येत असेल 1 पॉईंट समजा कोणताही नंबर एखादा आणि रिमाइंडर 0 येत असेल तर काय याला म्हणायचं टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. हा कोणता आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. टर्मिनेटिंग म्हणजे एंड झालेला आहे, आपला डिव्हिजनचा एंड झालेला आहे आणि येथे प्रोसेस संपलेली आहे म्हणून हा आलेला आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म वी नो दॅट एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न इन अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटर्न इन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता हा टर्मिनेटिंग आला आहे 1.75 हे आन्सर आलं आहे आपलं, म्हणजे याच्यापुढे काही नंबर नाहीत समजा 1 2 3, पण याला आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग लिहू शकतो कारण काही नाही पण आपण 0 0 कंटिन्यू वाढू शकतो ना, म्हणजे 1.75 आणि 0 आणि 0 पुढे असं डॉट लिहू शकतो आपण असा. म्हणजे याला काय केलं आपण, हा टर्मिनेटिंग होता 1.75 एवढा आन्सर, पण येथे 0 आणि डॉट दिल्यामुळं हा काय झाला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता फॉर एक्झाम्पल 7/6 हे जर डिव्हिजन केलं आपण 1.666 म्हणजे 6 नंबर कंटिन्यू रिपीट होणार आहे, ती प्रोसेस काही एंड होणार नाही. त्यामुळे आपण काय केलं आहे 1.1 कोणता नंबर रिपीट होतो आहे फक्त 6 म्हणून 6ला आपण डॉट दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो 1.1666 कंटिन्यू एकच नंबर रिपीट होतो आहे म्हणून डॉट दिलेला आहे. आता 5/6 हे जर 5ला 6ने डिवाईड केलं आपण तर आन्सर हे येईल आपलं 0.83333 कंटिन्यू, म्हणजे 3 नंबर कंटिन्यू रिपीट होईल म्हणून 3वर आपण डॉट दिलेला आहे. त्याप्रमाणे येथे पण 6वर डॉट दिलेला आहे. आता 22/7 याची व्हॅल्यू आली ही कंटिन्यू. यामध्ये काय होते 3 आपलं 1 4 2 8 5 आणि 7 हे म्हणजे 6 नंबर कंटिन्यू रिपीट होतात. 1 4 2 8 5 7 7चा भाग झाल्यानंतर पुन्हा 1 4 2 8 5 7 असं कंटिन्यू एवढे नंबर रिपीट होतील. जर एकच नंबर रिपीट होत असेल तर आपण डॉट देतो, जर म्हणजे 2 किंवा जास्त नंबर रिपीट होत असतील तर आपण बार देतो असा. म्हणजे एवढे नंबर कंटिन्यू रिपीट होतात. यावरून असं समजते की हे आन्सर असं येईल आणि नंतर पुन्हा एवढेच नंबर कंटिन्यू रिपीट होतील म्हणून असा इथे बार दिलेला आहे. त्याप्रमाणे 23/99 हे जर सोल्युशन केलं तर 0.232323 असं कंटिन्यू येईल. म्हणजे 2 आणि 3 कंटिन्यू डिव्हिजन होईल. त्यामुळे 0.23ला या दोनच नंबर रिपीट होतात म्हणून आपण 23वर बार घेतलेला आहे. सिमिलरली अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटर्न ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आपण हे पाहिलेलं आहे कारण आपण आता हा टर्मिनेटिंग झालेला आहे एवढा म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म, कारण प्रोसेस एंड झालेली आहे, आन्सर कंप्लीट आन्सर आलेलं आहे आपलं हे. येथे काही डॉट नाही बार नाही म्हणजे हे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. पण आपण याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असं पण लिहू शकतो जर कंटिन्यू 0 0 म्हणजे 0 वाढवला तरी चालतो. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सॉल्व केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मित्रांनो आता √2 हा नंबर आपणास नंबर लाईनवर इंडिकेट करायचा आहे. √2 हा नंबर कसा आहे इररॅशनल आहे, रॅशनल नंबर नाही येतो, इररॅशनल नंबर आहे. इररॅशनल नंबर कारण √2ची व्हॅल्यू जर आपण घेतली तर 1.4142 अशी कंटिन्यू एक्सटेंड होईल. ही प्रोसेस कधीच संपणार नाही म्हणून हा नंबर कसा आहे इररॅशनल. आता √4 याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं, 4चं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 येते. 2 हा काय आपला इंटिजर आहे म्हणजे रॅशनल नंबर आहे. पण √2 हा आपला रॅशनल नंबर नाही आहे. त्याचा आन्सर कसं येते 1.41 असं कंटिन्यू एक्सटेंड होत जाते. म्हणजे हा कसा आहे √2 इररॅशनल नंबर. तर आता हा इररॅशनल नंबर आपणास नंबर लाईनवर दाखवता येईल का, तर दाखवता येतो. आपण स्केलवर आपण जर डिस्टन्स कंपासमध्ये 2 युनिट घेऊ शकतो, 3 युनिट घेता येईल आपल्याला कंपास लावून. पण
√2 हे डिस्टन्स घेता येणार नाही, तर आपण नंबर लाईनवर √2 हे डिस्टन्स कसं घ्यायचं ते आता पाहू. समजा मित्रांनो आपण एक असा राईट अँगल ट्रायंगल काढला, तर त्यामध्ये हा 90चा अँगल समजा ABC. ओके, आता हे डिस्टन्स 1 युनिट आपण कन्सिडर केलं. हे 1 युनिट डिस्टन्स आपण कन्सिडर केलेलं आहे. समजा 1 युनिट. तर ही साईड किती होईल मग? हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90चा अँगल झालेला आहे. ह्या दोन साईड्स माहीत आहे. मग पायथागोरस थेरम अप्लाय करून OCचं डिस्टन्स काढता येईल आपणास. OC स्क्वेअर म्हणजे लेंथ ऑफ OC स्क्वेअर ती येईल लेंथ ऑफ OB स्क्वेअर पायथागोरस थेरम प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. आता OBचं डिस्टन्स किती घेतलेलं आहे आपण? 1 युनिट म्हणजे 1चा स्क्वेअर होईल, आणि BCचं डिस्टन्स किती होईल? 1 युनिट म्हणजे 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 प्लस 1चा स्क्वेअर 1, दोघांची ॲडिशन 2 म्हणजे लेंथ ऑफ OC स्क्वेअर. म्हणजे OC स्क्वेअर किती आलेलं आहे? लेंथ ऑफ OC स्क्वेअर 2. आपणास OC देअरफॉर लेंथ ऑफ OC किती येईल मग? √2. स्क्वेअर रूट घेतलं तर OCची लेंथ √2 येईल. म्हणजे हे डिस्टन्स किती येईल आपलं? √2. बरोबर आहे. आता मग आपण कंपॉसमध्ये हे डिस्टन्स असं कंपॉस आणि पेन्सिल येते, म्हणजे हे डिस्टन्स आपलं √2 आहे. आता हाच राईट अँगल ट्रायंगल आपण काय करू, याच्यावर कन्स्ट्रक्ट करू आपण नंबर लाईनवर. समजा ही नंबर लाईन आहे आपली, येथे 0 आहे, या साईडला निगेटिव्ह नंबर आहे, येथे पॉझिटिव्ह नंबर 1 2. आपण 1 युनिट डिस्टन्स घेतलं होतं 1, बरोबर आहे. येथून एक 1 युनिट डिस्टन्स हे पण घेतलं होतं 1 युनिट. हा आपण हायपोटेनस काढला, हा राईट अँगल म्हणजे O, A आणि B. आता येथे मग हे 1 युनिट डिस्टन्स आहे, हे 1 युनिट डिस्टन्स आहे. मग हे आपलं डिस्टन्स किती आलेलं आहे? आता पायथागोरस थेरमनुसार √2 आलेलं आहे. मग आता येथे आपण अप्रोक्सिमेटली घेतलेलं आहे, पण समजण्यासाठी आपण हे डिस्टन्स √2 आलेलं आहे, म्हणजे आपण ह्या कंपॉसमध्ये √2 डिस्टन्स घेतलेलं आहे, बरोबर आहे. आता ह्या √2नं ह्या ओपासून जर आपण असा आर्क काढला, तर आता हे काय होईल? √2 रेडियस असणारं सर्कल होईल हे. म्हणजे या आर्कचा पॉईंट नंबर लाईनवर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होईल त्या पॉईंटला आपण आरने इंडिकेट करू. म्हणजे काय होईल? OB इक्वल टू OR इक्वल टू रेडियस होईल, कारण हा आर्क आहे आणि ही OB ही रेडियस आहे. ज्याप्रमाणे OB रेडियस आहे त्याप्रमाणे OR पण ही रेडियस होईल, कारण डिस्टन्स सेम आहे. म्हणजे ORचं डिस्टन्स किती येईल? फ्रॉम O पासून R ह्या पॉईंटपर्यंत √2 हे डिस्टन्स येईल, रेडियस इक्वल टू √2. म्हणजे √2 हा पॉईंट आपण नंबर लाईनवर रिप्रेझेंट केलेला आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की √2ची व्हॅल्यू किती आहे? √2ची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे, पण 2 पेक्षा लेस आहे. म्हणजे √2 दिस नंबर लाईज बिटवीन 1 and 2. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.